प्रियमनविनो, ऑस्ट्रेलियामध्ये जंगलाला आग लागली आणि त्या आगीमध्ये हजारो मैल लांब असलेल्या जंगलातील लाखो कोट्यावधी झाडं ही जळून खाक झाली. सगळीकडे भकास, सगळीकडे उद्ध्वस्तता, सगळीकडे राखेचं राज्य. आणि सगळं पाहून लोक विषण्ण झाले, लोक आक्रोश करू लागले, लोक ओक्साबोक्शी रडू लागले की असं कसं घडलं. आश्चर्याची गोष्ट, कालांतराने पावसाळा सुरू झाला. धुवाधार पाऊस पडू लागला आणि पावसाळ्यानंतर 2-3 दिवसामध्ये लोकांना आढळलं की जिथं नुसती राख होतं, राखेचे डोंगर होते, तिथं सगळे बुंदे, ही झाडाची बुंदे जिवंत आहेत आणि ते तरारून पुन्हा उभे राहिले. त्याच्यातून अंकुर आले, ते अंकुरले, ते फुलले, त्यांना फांद्या फुटल्या, पालवी फुटली आणि पुन्हा एकदा तो संपूर्ण परिसर जंगलमय झाला. प्रियबंधूंनो, हा आशावाद की जीवन सगळं काही दुःख, वेदना, मृत्यू त्याने जीवन नष्ट होत नाही, तर नवजीवनाला पुन्हा सुरुवात होऊ शकते, ह्याचंही प्रतीक हा आशावाद. पण असंच काहीतरी इस्रायलमध्ये घडतं. इस्रायल हे राष्ट्र ईश्वराचे निवडलेले जीव लोक, ईश्वराचे निवडलेले लोक, परंतु हे निवडलेले लोक पुन्हा पुन्हा ईश्वराची अवज्ञा करत, पुन्हा पुन्हा ईश्वरापासून दूर जात, अन्य दैवतांची पूजा अर्चा ते करत. आणि म्हणून ईश्वर त्यांना शिक्षा करी, जबरदस्त शिक्षा करी. आणि या शिक्षेचं प्रतीक म्हणून त्यांना बंदिवासामध्ये, बाबिलोनने इस्रायलवरती हल्ला केला, बाबिलोनच्या राजाने, आणि सगळं लुटलं, सगळं लुबाडलं आणि सगळे ते घेऊन गेले. माणसं पण घेऊन गेले, ते सगळे माणसांना पण पळवून नेलं, धडधाकट माणसांना. आणि मग ही जी पळवून नेलेली जी माणसं जी बाबिलोनमध्ये होती, त्यांच्यावर अत्यंत अमानुषाचे अत्याचार केले गेले आणि ते निराश झाले. आणि नैराश्याच्या गर्दीमध्ये असताना त्यांना वाटलं की आम्ही पाप केलं, ईश्वरानं आम्हाला शिक्षा दिलेली आहे, आता आम्ही जिवंत असून काय फायदा नाही, आम्ही मेल्यासारखं आहोत. आणि अशा वेळेला एहेस्केल भविष्यवादाला ईश्वर एक विजन देतो, दृश्य देतो. ते काय दृश्य दाखवतो की त्याच्यामध्ये तो इस्रायल राष्ट्र दाखवतो की तुझं राष्ट्र असं आहे, कसं आहे, सगळी हाडं दाखवतो की अशी हाडं आज तुम्ही बघाल अनेक ठिकाणी उद्ध्वस्तता आहे आणि सगळे अवशेष तुम्हाला आढळतात, इमारतीचे अवशेष सगळे. तर तशा प्रकारची नुसती हाडं त्यांना आढळली. आणि मग ईश्वर सांगतो की मी माझा आत्मा तुम्हाला देईन, तुमच्या दगडाचं हृदय मी काढून घेईन, मी माझं हृदय तुम्हाला देईन, माझा आत्मा तुम्हाला मी देईन आणि मग तुम्ही जगाल. आणि मग काय चमत्कार घडतो की त्या ईश्वरानं आत्मा नंतर तिथं मांस तयार होतं त्या हाडांवरती. त्या हाडं एकत्र येतात, त्याच्यात मांस चढतं आणि त्यांच्यामध्ये जीव संचारतो आणि पुन्हा एकदा समुदाय तयार होतो, लोकांचा समुदाय तयार होतो, नवजीवन संचारतो. हा आशयवाद की ईश्वर नवचैतन्य घेऊन येतो, नवजीवन घेऊन येतो. प्रेमधूनो, असंच काहीतरी बेथनी इथं घडतं, जिथं मार्था आणि मेरी यांचा भाऊ लाजरस नावाचा माणूस येशू ख्रिस्ताचा तो जिवलग मित्र होता आणि तो मरण पावतो. लाजरस मरण पावणार याच्याविषयी येशू ख्रिस्ताला 2 दिवसा अगोदर कल्पना दिली होती, परंतु तो त्याला भेटण्यास गेला नाही. त्याने त्याला मरू दिलं, कारण त्याने म्हटलं की ही जी घटना आहे ती ईश्वराच्या गौरवासाठी आहे. आणि येशू ख्रिस्त तिथे गेल्यानंतर मार्था त्याला सांगते की प्रभूजी, आपण इथे असताना तर माझा भाऊ मेला नसता. मार्था त्याच्यावरती विश्वास दाखवते. काय विश्वास की तुम्ही असं. आणि येशू ख्रिस्त तिला सांगतो, तुझा विश्वास आहे का की पुनरुत्थान व जीवन मीच आहे, माझ्यावर जो विश्वास ठेवतो तो मेला तर जगेल. आणि ती सांगतो, होय प्रभू, आम्हावर माझा विश्वास आहे की शेवटच्या दिवशी आम्ही पुनरुत्थित होणार. आणि मग येशू ख्रिस्त कबरेकडे जातो. मार्थाने विश्वास दाखवल्यावर तो कबरेकडे जातो आणि सांगतो, लाजरस बाहेर आहे. आणि लाजरस बाहेर येतो. प्रेमनवीनो, मेलेला माणूस संजीवित होतो, हा ईश्वराचा गौरव होतो. प्रेमनवीनो, येशू लाजरसला पुनरुत्थित करतो आणि तो भयानक असा मृत्यू नष्ट करतो.
माणसाचा सगळ्यात भयानक शत्रू जो मृत्यू त्याला चिरडून टाकतो, तो त्याला नष्ट करतो. आणि मग लाजरसच्या रूपानं प्रिय बंधूंनो ईश्वराचा गौरव होतो. तिथं सगळ्यांनी येशूवरती विश्वास ठेवला. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, की जीवन हे क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. आपण सगळे ह्या जगातील प्रवासी आहोत. आपण निवासी नाहीत, आपण प्रवासी आहोत. आपला प्रवास संपणार आहे. परंतु आपण विश्वासू माणूस जो आहे त्याचा प्रवास मृत्यूमुळे संपत नाही. तिथून नवजीवनाला सुरुवात होत होते. आणि आपण सर्वजण लाजरसप्रमाणे एक दिवस आपण पुनरुत्थित होणार, आपल्यालाही नवजीवन प्राप्त होणार. हा आशावाद प्रिय बंधूंनो लाजरसला पुनरुत्थित करून येशू आपल्या जीवनामध्ये निर्माण करतो. ईश्वरावरील विश्वास, पुनरुत्थित जीवनावरील विश्वास आपला अधिक दृढ व्हावा म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.